नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। लक्ष्मी पूजनाच्या सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा। अश्विन अमावस्येस लक्ष्मी पूजन हा सण साजरा केला जातो। या दिवशी प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते। लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे, त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मी पूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात। त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे। अनेक घरात श्री सूक्त पठणही केले जाते। व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मी पूजनानंतर सुरू होते। या दिवशी सर्वजण अभ्यंग स्नान करतात, पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात, त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात, त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात। हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात। या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात, तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात। प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती। कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो। दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता। परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीची पूजा होऊ लागली। भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत। त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत। काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे। यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी। कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रस्थापित केले गेले। अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते। तिला ज्येष्ठा, षष्ठी वा सटवी, निकृती या नावांनीही ओळखतात। निकृती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते। तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत। लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनाविषयी कृतज्ञता अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजवतात। ही या पूजेची विशेषता आहे। भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मी पूजन केले जाते, जे संपत्ती रूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे तर मोक्ष लक्ष्मी किंवा आत्मकल्याण रूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी गणधर त्यांचा दिव्य ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात। दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात, त्याला मांडणे असे म्हणतात। त्यावर पाट मांडून लक्ष्मी पूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात। लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम। लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहोत। लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी, तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे। तुळशीपासून घरातील देवांपर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत। लक्ष्मी पूजन करताना एक चौरंग घ्यावा, चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा, चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी, चौरंगावर अक्षताचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे। एक चांदी, तांबा किंवा मातीचे कलश घेऊन त्यात जरा गंगाजल मिसळून 80% पाण्याने भरून घ्यावं। हे कलश त्यावर ठेवावं। कलशावर नारळ ठेवून 5 आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे। कलशाभोवती ताजी फुलं ठेवावी।
कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी। समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा। आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्या समोर अक्षदा ठेवाव्या। आता देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तकं किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी, परंतु पुस्तकाचे कव्हर चामड्याचं नसावं। आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे। तिलक अनामिका बोटाने करावे। समोर गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा। धूप लावा। उदबत्ती वापरू नये। उदबत्तीमध्ये बांबूची काडी असल्याने पूजेत वापरू नये। पूजास्थळी केरसुणीची पूजा करावी। आता हातात फुलांच्या पाकळ्या, अक्षदा घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करावी। लक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नमहा जप करू शकता। षोडशोपचार पूजन करावे। सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे। पूजा झाल्यावर आरती करावी। आरतीनंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी आणि काही चुकत असल्यास क्षमा याचना करावी। या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावे। श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे। ऐन लक्ष्मी पूजनाच्या वेळी कोणासोबतही नगद पैशाचा व्यवहार करू नये। या रात्री अखंड ज्योत जाळावी। देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पानं, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे। यामधून कोणतेही पदार्थाचे नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते। दिवाळी पूजा मंत्र। लक्ष्मी मंत्र। ओम श्रीं श्रीं कमले कमलालाये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः। श्री गणेश मंत्र। गजानन भूतगभू गणादिसेवितं कपितथा जम्बू फलचारु भक्षणम् उमासुतां सुशोका विनाशकरंकं नमामि विघ्नेश्वर पदपंकजम्। कुबेर मंत्र। ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरे पुरे नमः। दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना करू तिची प्रार्थना शुभं करोति म्हणा मुलांनो शुभं करोति म्हणा शुभं करोति म्हणा मुलांनो शुभं करोति म्हणा शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं जेथे ज्योती तेथे लक्ष्मी उभी जगाच्या सेवा धर्मी जेथे ज्योती तेथे लक्ष्मी उभी जगाच्या सेवा धर्मी दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा दिसती पाऊल खुणा शुभं करोति म्हणा मुलांनो शुभं करोति म्हणा शुभं करोति शुभं करोति कल्याणं या ज्योतीने सरे आपदा
शत्रुबुद्धीचा विनाश होता सौख्य मिळे जीवना सौख्य मिळे जीवना शुभं करोति मना मुलांनो शुभं करोति मना शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं दिव्यादिव्यारीतिपत्कार कानी कुंडलमोतीहार दिव्यादिव्यारीतिपत्कार कानी कुंडलमोतीहार दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना रिवाज आहे जुना शुभं करोति मना मुलांनो शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं तर श्रोते हो, कसा वाटला आपणास हा लेख? आवडला असल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा.